आता यामध्ये ना थेट तुमच्यावर आरोप केला जातो आणि तुमचा जो आत्ताचाच प्रतिस्पर्धी आहे पुणे पिंपरी चिंचवड मधला भाजप तो थेटपणे आरोप करतो की अजित पवारांनी ही परिस्थिती खराब केली। मी अजिबात खराब केलेली नाहीये। तुम्ही जर पाठीमागचं रेकॉर्ड काढून बघितलं तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी कुणाकुणाला तिकीटं दिली हे आपल्या पण लक्षात येईल। तशा पद्धतीनं ढकलायचं आत्ता लिस्ट काढा, कुणी कुणी कुणाकुणाला तिकीटं दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये कोण ॲक्च्युअली काय होतं, काही जण मी आता माझ्याकडनं तसं मी एकटाच बोलतो, बाकी समोरच्यांच्याकडनं बोलणारे इतके आहेत की काही त्याला म्हणजे तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे आपलं एकच गोष्ट सारखी हे असं झालं, हे असं झालं, हे असं झालं अशा पद्धतीने सांगायचं आणि त्याच्यातनं खाली माझ्यावरच टार्गेट करायचं। तुम्हाला सांगतो, निवडणूक आली की इथनं पुढं लक्षात ठेवा, निवडणुका आल्या की कुठलं तरी काहीतरी मागचं प्रकरण काढून त्याला अशी फोडणी देण्याचा प्रयत्न केला जाणार। आत्ता पण मध्ये कुणीतरी काहीतरी काढलं ज्याचा माझा दुरान्वय पण संबंध नाही, त्याच्या आधी पण काढलं त्याच्याशी माझा संबंध नव्हता, पण एवढं त्याला फुगवतात आणि त्याला असं जास्तीत जास्त लोकांच्या मनामध्ये ते रुजवण्याचा प्रयत्न करतात किंवा माझ्या संदर्भात कसा गैरसमज वाढीला लागेल अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो। मध्ये